बेमुदत आमरण उपोषण दिवस दुसरा। आमरण उपोषणादरम्यान मला काही झाले तर कलेक्टर बीड, केज तहसीलदार, गटविकास अधिकारी केज, पंचायत समिती बांधकाम विभाग केज, सार्वजनिक बांधकाम विभाग केज, जिल्हा परिषद बीड, पोलीस निरीक्षक केज, जलजीवन केज साळवे मॅडम, कृषी अधिकारी केज, मनरेगा विभाग केज जबाबदार राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी। जय जय शिवराय, जय शंभूराजे। एक चिंचोली माळी येथील उर्वरित अतिक्रमण काढून छत्रपती संभाजी महाराज चौक, नागबेट वस्ती ते श्री संत नामदेव महाराज मंदिर पर्यंत रस्ता व नालीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे। 2. केज तालुक्यातील विहीर व गायगोठा, घरकुलाचे हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे। 3. चिंचोली माळी ग्रामपंचायत हद्दीत येणारे नामदेव महाराज परिसर अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे। 4. चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाची 2005 ते 2025 पर्यंतची निवेदनावरील मागण्या व चौकशी करण्यात यावी, कार्यवाही करण्यात यावी। 5. चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 2015 ते 2025 पर्यंत जुन्या व नव्या इमारतींच्या बांधकामासाठी, पुनर्विकासासाठी किती निधी आला व किती खर्च केला यांची माहिती देण्यात यावी, चौकशी करण्यात यावी। 6. महाडीबीटी अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांना द्या। 7. चिंचोली माळी येथील गायरान परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे। 11 डिसेंबर 2025 रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात। 8. चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम तातडीने सुरू करण्यात यावे। उपोषणकर्तो रोहन उत्तमराव गलांडे पाटील।